सुरेश सरोज आणि दिवेची जोडी मैदानाच्या आतमध्ये. ओपन लॉटचा पहिला सामना वेद 11 ओमकार मलाड विरुद्ध मालवण मुकेश रॉयल चेंबूर. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर या दोन्ही संघासाठी होऊन जाऊ द्या. चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये होते सुरुवात. ओपन लॉट भटवाडीची माऊली चषक 2025 राऊंड विकेटने सुरुवात करणार आहे. इथे मात्र पहिला चेंडू बॅकफूट वरती डायरेक्ट फेकी करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक काही नवीन चेहरे सुद्धा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटत आहेत. मालवण मुकेश रॉयल चेंबूर संघाकडून थोडंसं स्क्वॉड आपल्याला आज वेगळा दिसतोय. भटवाडीच्या लोकल बॉईजला सुद्धा संधी देण्यात आली या संघामध्ये. करण सोडा गोलंदाजी मार्कवरती आहे. करणला आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा गोलंदाजी चांगली राहिली होती, परंतु फलंदाजीने थोडासा निराश केलं होतं आज. त्याची भरपाई करावी लागणार आहे. इथे अवे फ्रॉम द ऑस्ट्रिक पंच वळतायत, दंडित करतायत. एक्स्ट्राच्या रूपामध्ये अवांतर पद्मनाभ प्रभू सर आणि सचिन राणे सरांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये ओपन लॉट मध्ये पाहणार आहोत. इथे मात्र खोलवर डप्प्याचा चेंडू गती 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 गतीने सरप्राईज केलं होतं दिवेश पारवेला. तिथे आपण स्माइल सुद्धा आपण पाहतोय दिवेशच्या चेहऱ्यावरती, कारण एवढ्या गतीमध्ये चेंडू एक्सपेक्टेड नव्हता. थोडंसं लेझी स्टान्स आपल्याला पाहायला भेटला. बॉटम ब्रश केल्यानंतर मात्र सिंगल परिपूर्ण होतीये आणि धावांचा विचार केला धाव फलक 3 या आकड्यावरती आहे. इथे मात्र आपण पाहतो टॅप केलंय. लकी सिंगल आपल्याला पाहायला भेटतोय. बॅकफुटवरती टॅप करण्याचा प्रयत्न, अजून एक सिंगल येतोय. धावांचा विचार केला धाव फलक आता मात्र जाऊन पोहोचणार आहे तब्बल 5 या आकड्यावरती. 5 ऑन द टॅली. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4. इथे चांगला चेंडू आहे. वॉट अ कॅच. कॅच ऑफ द डे आपण पाहतोय. वॉट अ कॅच. जॉन्टीला आपण पाहतोय जसं नाव आहे त्याला साजेश क्षेत्ररक्षण त्याने मैदानाच्या आतमध्ये केलाय. क्लासिकल कॅच. कॅच एकदा आवडली असेल तर जॉन्टीसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. वॉट अ कॉड आपण पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं नितीन दळवी सरांच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण कव्हर रिजन वरती, आणि या सामन्यामध्ये जॉन्टी महत्वाचा झटका. फुलर लेनच्या चेंडूला कुठेतरी स्लाइस करण्याच्या प्रयत्नांमध्ये फलंदाज बाद. सुरेश सरोज नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये थांबवलं गेलंय. आता मात्र देवकरण परमारला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, ज्याने लिलया अजूनपर्यंत विचार केला आजचा दिवस गाजवला. क्रिस 11 बोरिवली संघ. देवकरण परमारला आपण पाहतोय. न्यू मॅन इन, ज्याच्याकडे आता मात्र अनुभव आहे या क्रीडांगणाचा आणि फॉर्म सुद्धा आहे, परंतु समोर करण सोडा जो मात्र रन जास्त खर्च करत नाहीये. 5 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा चेंडू 1 गडी बाद झालाय. अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू. थोडंसं फ्रस्ट्रेशन आपण पाहतोय कारण शुभम लोखंडे सुद्धा बीट होतोय. डिक्लेअरच्या रूपामध्ये धाव आहे. सिंगल परिपूर्ण होणार. 6 धावा धावफलकावरती आहेत.
थँक डीजे. हर्षित गोलंदाजी मार्कवरती आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं. आता आपल्याला स्क्वेअरच्या बाहेर 30 यार्डच्या बाहेर आपल्याला 6 खेळाडू आपण ठेवू शकता. 6-4चं कॉम्बिनेशन आपण करू शकता. 15 मिनिटाचं टायमर आपलं ऑन आहे. ही सुद्धा ताकीद तुमच्यापर्यंत प्रत्येक षटकापर्यंत पोहोचवली जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वेद 11 ओमकार मलाड 6 या आकड्यावरती एक गडी सुरेश सरोजच्या रूपामध्ये पास झाला. एक चांगला झेल तिथे जॉन्टीचा शॉर्ट पॉइंट वरती टिपला गेलाय. गोलंदाजी मार्कवरती हर्षित आहे. फ्लेक ऑफ द रिस्टचा वापर क्षेत्ररक्षक तिथे आहे. जिथपर्यंत कलेक्शन होईल 1 धाव परिपूर्ण होते. मनगटाचा वापर झाला परंतु फोर्स आणि गॅप शोधता आला नाहीये. त्याच्यामुळे एका धावेने समाधानी व्हावं लागेल. 7 ऑन द टॅली आपण पाहतोय. वेद 11 ओमकार मलाड, मालवण मुकेश रॉयल चेंबूर, सुरेश सरोजने स्टेशन वाईज हाफमध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली आणि श्री स्वामी समर्थ अंधेरी संघाला इनटू द टॉप 2 पोहोचवण्यामध्ये त्याचा मोलाचा आणि खारीचा वाटा राहिलाय. आणि समोर दिवेश पारवे, हर्षित पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राऊंड विकेट. इथे मात्र वाईट चेंडू आहे. एक्स्ट्राच्या रूपामध्ये ही धाव आहे आणि धावफलक जाऊन पोहोचणार आहे 8 या आकड्यावरती. पहिला चेंडू आपण पाहिला सिंगल घेतला गेला. त्याच्यानंतर वाईड थोडंसं मिश्रण करण्याचा प्रयत्न त्याचा सुरू आहे. लॉंग ऑन वरती कोणताही खेळाडू तैनात नाहीये. मिड विकेट वरती त्याला तैनात केलं गेलंय. समोर लॉंग ऑफ वरती शुभम लोखंडे, स्वीपर कव्हरवर प्रवीण, पॉइंट रिझन वरती जॉन्टी. प्रवीण कलेक्शन तर झालं परंतु फेकी करण्यामध्ये तितपत यश प्राप्त झालं नाहीये म्हणून एक धाव होतीये आणि धावफलक 9 या आकड्यावरती आपण पोहोचतोय. ज्याला आपण क्रिकेटमध्ये ऑक्सिजन म्हणतो त्या सिंगलचा वापर इथे झालाय. प्रेक्षक राजा सुद्धा आपण पाहिलं जिथे जागा भेटेल तिथे मात्र उपलब्ध राहिलाय. इथे मात्र वाईट चेंडू आहे. अजून एक एक्स्ट्रा आपण पाहतोय. 10 ऑन द स्कोर कार्ड टॅली डबल डिजिट मध्ये धावफलक पुढे जाताना या षटकामध्ये एक्स्ट्राच्या रूपामध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च झाल्यात. पहिला बॉल सिंगल, त्याच्यानंतर वाईड, पुन्हा एकदा सिंगल आणि हा वाईड आहे. थँक्यू डीजे मास्टर. आणि अजित साऊने थोडंसं चर्चा मैदानाच्या आतमध्ये केली आहे. पडद्यावरून जो प्रेक्षक राजा हात ठेवतोय मला वाटतं आपला पाठीचा कणा खूप ताट आहे. मला वाटत नाही की आपल्याला कोणत्याही सपोर्टची गरज आहे. तर प्लीज आपण स्वतःच्या पाठीच्या कणाच्या जोरावरती उभे राहा. त्या पडद्यावरती आपण जोर देऊ नका मित्रांनो. इथे प्रवीण वेळ घेतला थोडासा कारण चेंडू डेव्हिएट होत होता त्याच्यामुळे त्या डिफ्लेक्शनला जज करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि धावफलक 11 या आकड्यावरती आपण पाहतोय. 11 ऑन द टॅली. चेंडू फेकून झाले दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 3. चौथा चेंडीगर पुन्हा एकदा हर्षित टू देवकरण परमार. इथे मात्र अवे फ्रॉम द ऑफस्टिक पंच वळतायत, दंडित करतायत. एक्स्ट्राच्या रूपामध्ये आतापर्यंत हर्षितने 3 धावा खर्च केल्यात. 12 ऑन द टॅली. सिंगल वाईड, सिंगल वाईड, सिंगल वाईड असं आपण कॉम्बिनेशन पॅटर्न गोलंदाजाच्या माध्यमातून पाहतोय. फुला लेनचा चेंडू शुभम लोखंडे जिथपर्यंत कलेक्शन करण्याचे प्रयत्न करतील. 1 धाव भेटतीये. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत या षटकातील झालाय. 7 धावा हर्षितने खर्च केल्यात. टीम टोटल वेद 11 ओमकार मलाड 13. चेंडू फेकायचे बाकी आहेत अजूनही 2. सरळ बॅटेड स्ट्रोक. विकेट किपर एंड वरती थ्रो. डॉट बॉल येणार आहे. कमबॅक केलंय गोलंदाजाने. या षटकामध्ये जर एक्स्ट्रा आपण वगळल्या तर लाईन लेन चांगली पकडून गोलंदाजी टाकली आहे. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. 13 धावा धावफलकावरती आहे. थोडंसं शांत आपल्याला दिवेश दिसतोय. दुसऱ्या बाजूला देवकरणला जास्त स्ट्राईक भेटली नाहीये. लेग 22च्या माध्यमातून ही धाव आपण पाहतोय. साइड आर्म साठी रिव्ह्यू घेतला गेलाय फलंदाजाकडून. यस, वॉर रूम मध्ये जाऊया जिथे आपल्यासोबत रेफरी सोबत UBC लाईव्ह इव्हेंटची टीम जोडली जाणार आहे.
साइड आम साइड या रिव्ह्यू आहे, बॅटर्स रिव्ह्यू आहे. स्टे ट्यून. थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅच टॉस साठी रेडी राहायचे. अधिरा सत्यविनायक कामोटे आणि त्यांच्या विरुद्ध शिवांश नवव्या रॉयल चेंबूर. अधिरा सत्यविनायक कामोटे आणि शिवांश नवव्या रॉयल चेंबूर. टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये रिपोर्ट करणं बंधनकारक आहे. आपण पाहतोय फेअर डिलिव्हरी आहे आणि डिलिव्हरेट पण नाहीये, म्हणजे दोघांनी आपले रिव्ह्यू लॉस्ट केले. ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. लेग बायचं सिग्नल पंचांचं आलंय आणि धावांचा विचार केला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7च्या सरासरीने वेद 11 ओमकार मालाड 14 या आकड्यावरती आहे. अधिरा सत्यविनायक कामोटे आणि शिवांश रॉयल चेंबूर आपण रेडी राहायचे टॉस साठी. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला रिपोर्ट करायचे. जर आपण उपस्थित असाल तर प्लीज आपण आयोजकांशी संपर्क साधा त्वरित. गोलंदाजी मार्क वरती मिस्टर 360 नुकताच मागच्या आठवड्यात झालेल्या नामदार चषक बँड्रा या स्पर्धेमध्ये बॅक टू बॅक दुसऱ्या वर्षी मॅन ऑफ द सिरीजची बायसिकल ज्याने पटकावली आहे. सायकल किंग म्हणून सुद्धा चर्चा सातत्याने आता शुभम लोखंडेची होतीये आणि हे नाव मात्र बाबू सरांनी त्यांना दिलं असं म्हणणं चुकीचं ठरणार नाहीये. सायकल किंग आपण पाहतोय शुभम लोखंडे. प्रचलित खेळाडू आहे. अतिशय कमी वयामध्ये जास्तीत जास्त जर कोणत्या खेळाडूची चर्चा राहिली असेल तर त्या लिस्टमध्ये शुभम लोखंडेचं नाव नक्की असणार आहे. दुसऱ्या बाजूला दिवेश पारवे अजून एक चांगला यंग टॅलेंट, परंतु जावं लागणार आहे बॅकफूट वरती. लेग कटर चेंडूला स्लाइस करण्याचा प्रयत्न, मोठा झटका. विकेट क्रमांक 2 गॉन. इथे मात्र डाऊन द लेग साइड वाईड बॉल येतोय. पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीचा चेंडू टॅकल करण्याचा प्रयत्न होता. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता आणि अजितने लगेचच कानमंत्र मागून पाठवलेत. धीम्या गतीचा चेंडूचा वापर आणि कानमंत्राचा वापर केलाय. लगेचच बॅटर गॉन. अरुण बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे मास्टर. पहिल्या चेंडूवरती विकेट आला, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती व्हेरिएशन करण्याचे प्रयत्न होते आणि लगेचच आपण पाहिलं अजित साहूने मेसेज पास केला की तू तुझ्या स्ट्रेंथवरती गोलंदाजी कर, व्हेरिएशन करण्याचा जास्त प्रयत्न करू नको. तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा बेसिक चेंडू आपण पाहिला आणि फलंदाजाला बॅक टू द पवेलियन जावं लागलं, कारण शुभम लोखंडेचे या पद्धतीचे चेंडू खूप जास्त वळतात. अजून एक चांगला बॉल, रनआउटची संधी तिथे निर्माण झालीये. करण सोडा. जर लावून सुद्धा लावलं असतं तर कदाचित चित्र वेगळं असतं का. लाऊड अपील पंचांचं रेफरल आहे का. यस, पंचांचं रेफरल आहे. सॉफ्ट सिग्नल नॉट आउटचा आहे.
थँक्यू डीजे मास्टर. पंच आपल्या मार्क वरती जाऊन डिसिजन पोहोचवतील. नॉट आउटचा सिग्नल आपण पाहतो. चला सुरुवात करा लगेचच. कारण सॉफ्ट सिग्नलला ओव्हरऑल करण्यासाठी आपल्याकडे कन्क्लुडिंग एव्हिडन्स असायला हवं आणि पंचांचं स्पष्ट मत कोणतेही कन्क्लुडिंग एव्हिडन्स तिथे सॉफ्ट सिग्नलला टर्न आउट करण्यासाठी नव्हतं. एका बाजूला मतंग सारंग, दुसऱ्या बाजूला देवकरण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. वेद 11 ओमकार मलाड विरुद्ध मालवण मुकेश रॉयल चेंबूर आपण पाहतोय. अधिरा सत्यविनायक कांबोड आणि त्यांच्या विरुद्ध शिवांश नव्या रॉयल चेंबूर. आपण रेडी राहायचे टॉससाठी. टॅप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक कुणाल. आता मात्र रनआउटची संधी आहे. देवकरण परमार ज्याच्या नावावरती स्टेशन वाईज मध्ये रनच रन होते या सामन्यामध्ये जास्त धावा करू शकला नाहीये. बॅटर बाद गॉन. रन आउटच्या रूपामध्ये लागतो झटका. थँक्यू डीजे. न्यू बॅटर अमन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शुभम लोखंडे अप्रतिम षटक आपण पाहतोय. 3 गडी आतापर्यंत गारद केले शुभमने आणि हा चौथा झटका. मतंग सारंग 2 चेंडू फक्त फेस केल्यात. सिल्वर डक बॅक टू दी डग आउट गॉन. करेक्शन. 1 धाव मतंगच्या फळीतून आली होती. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये सुमेश, परंतु या षटकामध्ये शुभम लोखंडेने काय अप्रतिम गोलंदाजी केली आहे. थोडस स्पीडअप करा. 15 वरती 5. वेद 11 ओमकार मलाड थोडस स्ट्रगल. इथून मात्र जबाबदारी सुमेश आणि अमनला घ्यावी लागणार आहे. एक छोटी पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. संघर्ष करावा लागणार आहे. एक मोठी स्पर्धा आपण खेळत आहेत. पुन्हा एकदा चेंडूला फिरवण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट बॉल. शुभम लोखंडेने या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. 3 महत्वाचे धक्के शुभमने दिल्यात. मिस्टर 360 डिग्री आपण पाहतोय. चेंडूला सुद्धा वेगवेगळ्या अँगलने वळवलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती आहेत. गडी बाद झाल्यात. वेद 11 ओमकार मलाड संघाचे 5 म्हणजे अर्धा संघ डगआउटच्या आसऱ्याला आहे. शेवटचं अंतिम षटक. अधिरा सत्यविनायक कामोटे आणि शिवांश नव्या रॉयल चेंबूर टॉस अडिया. इथे प्रयत्न होते परंतु क्षेत्ररक्षक असल्यानंतर सुद्धा अमनने काय फटका खेळलाय. थँक्यू डीजे. चला मेन गेट समोर जर कोणी गाड्या पार्क केल्या असतील तर आपल्याला विनंती आहे की ती पार्किंगची जागा नाहीये, ती रहदारीची जागा आहे. आपण प्रॉपर पार्किंग झोन मध्ये पार्क करा. अदरवाईज नेक्स्ट 10 मिनिट्स मध्ये हवा काढण्यात येणार आहेत. आपल्याला विनंती आहे. आणि टोईंग व्हॅन सुद्धा तिथे येते. तर आपल्याला विनंती आहे प्लीज थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची जबाबदारी आपलीच आहे. 20 ऑन द टॅली. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय करण सोडा विरुद्ध. इथे प्लेड स्विंग अँड मिस आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर क्लासिकल लेग कटर सरळ यष्टिरक्षक अजितच्या हातामध्ये. मागच्या चेंडूवरती आपण पाहिलं फुलर लेनचा वापर झाला होता. लाईन पुढची होती, थोडीशी गती जास्त होती. या चेंडूवरती लगेचच करण सोडाने लाईन लेंथ आणि स्पीड मध्ये करेक्शन केले. शॉर्ट ऑफ गुड लेन. तिथून चेंडू धीम्या गतीने वळवण्याचा प्रयत्न केला, ड्रिफ्ट करण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल येतोय. 20 ऑन द मार्क. यावेळेस चांगला चेंडू आहे. अजून एक चांगला बॉल. यावेळेस टप्पा पडल्यानंतर लाऊड अपील झाली आहे. अजून एक डॉट बॉल. कमबॅक केले गोलंदाजाने. करण सोडाने पहिल्या चेंडूवरती जरी रन खर्च केली परंतु त्याच्यानंतर दोन्ही बॉल डॉट आपण पाहतोय. कंजूस गोलंदाजी त्याच्यानंतर धावफलक. 20 ऑन द बोर्ड.
अजून एक चांगला लेग कटर अजित करतोय चुकी. नॉनस्ट्रायकर एंड वरती सुद्धा संधी होती. लेग वाईसच्या माध्यमातून ही धाव आहे. 21 येणारे चेंडू बाकी आहेत 2. शेवटचे 2 चेंडू आपण पाहतोय बाकी आहेत अजून या इनिंग मधले. अजून एक चांगला बॉल लॉफ्ट केलाय. मच नीडेड बाउंड्री येते. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह सुमेशच्या बळीतून महत्वाचा चौकार. 25 धावफलकावर शेवटचा चेंडू आहे. या चौकारानंतर मात्र पूर्णपणे समीकरण बदललं जाईल का? मागच्या चेंडूवरती लेग बाईजने स्ट्राईक एंड रोटेशन झालं होतं आणि त्याच्यानंतर सुमेशने स्ट्राईक वरती आल्या आल्या मोठा फटका खेचलाय. शेवटचा अंतिम चेंडू. इथे ऑन ट्राय करण्याचा प्रयत्न. फुलर लेनच्या चेंडूला दाखवली दिशा. चेंडू होतो फरार. धावा मिळतील 4-4-4. कहाणी में ट्विस्ट. 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला टॉस अडिया अधिराज सत्यविनायक कामोटे त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय शिवांश नव्या रॉयल चेंबूर. टॉस साठी लगेचच रिपोर्ट करा प्लीज. मागच्या 2 चेंडूचा जर आपण अनालिसिस केला, सेकंड लास्ट बॉल थोडासा स्लोवर वन होता, त्याला ड्राईव्ह केलं, इझिली लॉंग ऑफ क्लिअरन्स भेटलं. टॉस साठी यायचे. टॉस साठी खालीच या दोन्ही कर्णधार. चला वरती या प्लीज. 30चा पाठलाग करायचा आहे. 30. मागच्या 2 चेंडूचा जर आपण विचार केला, थोडासा पहिला चेंडू स्लोवर वन होता, त्याला इझिली ड्राईव्ह केलं सुमेशने आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं सुमेश रेडी होता. त्याला माहिती होती की आता गोलंदाज लाईन लेंथ मध्ये करेक्शन करणार आहे. फुलर लेनचा चेंडू त्याला ऑन ड्राईव्ह लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह केला आणि 2 चौकार आले. त्याच्यामुळे धावफलक आता चांगल्या परिस्थितीमध्ये. 30चा पाठलाग करायचा आहे. बॉलिंग लाईनअप चांगला आहे. वेद 11 ओमकार मलाडचा. तर बॅटल मैदानाच्या आतमध्ये चांगलं पाहायला भेटेल. चला 2 बॅटर मालवण मुकेश रॉयल प्लीज लगेच 2 बॅटर्स प्लीज. चला कॅप्टन आलेले आहेत. थँक्यू डीजे. चला 2 बॅटर्स प्लीज. थँक्यू डीजे. चला बॅटर्स प्लीज दाखल व्हा.
चला बॅटर प्लीज. मॉलन मुकेश, दोन बॅटर्स, एका बाजूला शुभम लोखंडे तर दुसऱ्या बाजूला कुणाली जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि या जोडीवरती जबाबदारी येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. शुभम आणि कुणाली जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. मालवण मुकेश रॉयल चेंबूर 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला सुरुवात करा. आपला टायमर विदिन अ मिनिट आता ऑन होणार आहे. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. गोलंदाजी मार्कवरती मतंग सारंगला आपण पाहतोय. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा ज्याने गोलंदाजी म्हणा फलंदाजी म्हणा गाजवल्या आहेत, परंतु आता फलंदाजी तेवढी चांगली राहिली नाहीये. परंतु शेवटच्या 2 चौकार आणि 30 धावांचं धावफलक आहे ते थोडंसं सेन्सिबल आहे. प्रयत्न जर केले तर मैदानाच्या आतमध्ये धावा डिफेंड आपण करू शकता. गोलंदाजी मार्कवरती मतंग सारंगला आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं महत्वाचं षटक मतंग सारंग गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिल्या चेंडूवरती लॉफ्ट केलाय, चौकार येतोय. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं चेंज ऑफ पेस मध्ये शुभम लोखंडेला फसवलं होतं असं म्हणणं चुकीचं ठरणार नाहीये, परंतु मॅन्डेटरी पॉवर प्ले, नशिबाची साथ आणि म्हटलं जातं फॉर्च्यून ऑलवेज फेवर्स द ब्रेव. आणि शुभम अर्थातच एक साहसी खेळाडू आहे. समोर मतंगला आपण पाहतोय. इथे मात्र पुन्हा एकदा चकमा दिला होता. धाव पूर्ण होईल का? कुणालचं थोडंसं लेझी एलिगन्स आपण पाहतोय. फाय ऑन द टॅली. इथे मात्र एका बाजूला कुणालला आपण पाहतोय. शांत संयमी असतो नेहमी, परंतु फलंदाजी जेव्हा जेव्हा त्याची बोलते तेव्हा तेव्हा मोठे प्रहार त्याच्या फळीतून आपण पाहतो. विवरेचन मध्ये थोडासा बदल आपण पाहतोय. स्वीपर कव्हर रिजन वरती आता मात्र सागरला प्लेस केलं जात आहे आणि तिथे जो खेळाडू होता त्याला 30 यार्ड स्क्वेअरच्या आतमध्ये आणलं जात आहे. हलक्याने फक्त पंच केलंय. क्षेत्ररक्षक डिफ्लेक्शन, डेव्हिएशन. वंडीचं सिग्नल आपण पाहतोय. चला पंच सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवा. वनडी डिक्लेअर येतोय. धावांचा विचार केला धावफलक 6 या आकड्यावरती आहे. इथे मात्र कुणाला जावं लागणार आहे. देऊया डीजे मास्टरला संधी. यस डिस्क जॉकी ओव्हर ड्यू. थँक्यू डीजे, थँक्यू. 6 वरती लागतोय पहिला झटका. 4 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत.
प्रवीण कनकाला आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मतंग सारंग ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू ठेवला, लालच दिली तिथे फलंदाजाला की ड्राईव्ह किंवा पॉईंट रिजनवरती तू कट खेळ आणि त्याच्याच मोहामध्ये पडला कुणाल. बॅक टू द पवेलियन जावं लागलंय. 30चाच पाठलाग करायचा होता. प्रेक्षक आणि प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय भटवाडीची माऊली चषकामध्ये. इथे अजून एक चांगला बॉल, अजून एक डॉट बॉल. कमबॅक केलंय गोलंदाजाने. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, परंतु मतंगने अशा कठीण परिस्थितीमध्ये अनेक वेळा स्वतःला सिद्ध केलंय आणि अनेक वेळा सिद्ध केल्यानंतरच कोणत्याही खेळाडूची चर्चा सर्वत्र होते. 6 धावा धावफलकावरती आहेत. 19 मध्ये 24 अजूनही बनवायचे आहेत. मालवण मुकेश रॉयल चेंबूर विरुद्ध वेद 11 ओमकार मलाड. अजून एक पॅडल स्वीपचा प्रयत्न. अरुण चेंडूखाली होता खरा. एका षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या 18 मध्ये 23 ची गरज अजूनही आहे. 18 मध्ये 23. थँक्यू डीजे. अधिरा सत्यविनायक कामोडे आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवा प्लीज. चला स्पीडअप करा प्लीज. 15 मिनिटाचा टायमर आपला ऑन आहे. 18 मध्ये 23 ची गरज आहे. मध्ये 23 ची गरज आहे. स्पीडअप करा मित्रांनो. अजून सुद्धा या सामन्यानंतर आपल्याला तब्बल 6 सामने आजच्या रजनीमध्येच खेळवायचे आहेत. चला प्लीज सुरुवात करा. टायमर आपला ऑन आहे. अदरवाईज आपल्याला पॅनलाईजला सामोरे जावं लागणार. ऑफिशियल वॉर्निंग तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. अजूनपर्यंत दुसऱ्या षटकातील एकही चेंडू डिलिव्हर करण्यात आला नाहीये. चांगला बॉल आपण पाहतोय. प्रवीण बॅक टू द पवेलियन. करण सोडा मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं कठीण परिस्थितीमध्ये संघ आहे. 17 मध्ये 23 ची गरज आहे. मध्ये 23 ची गरज आहे. मॅच क्रुशियल मुमेंट वरती आहे. सागरने पुन्हा एकदा सकाळच्या 17 मध्ये सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली होती, परंतु आता महत्वाच्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवरतीच प्रवीण कणकाला बॅक टू द पवेलियन पाठवले बोलच्या रूपामध्ये. इथे मात्र नो बॉलचा सिग्नल आलाय. +4 म्हणजे तब्बल 5 धावा करण सोडाला आपण पाहतोय. रिव्ह्यू घेतलं गेलंय का तर यस, रेफरल घेतलं गेलंय.
नो बॉलचं सिग्नल आपण पाहतोय. दिलेला अँगल दिलेली मुभा जर आपण डेव्हिएट केली तर पंचांच्या माध्यमातून नोचं सिग्नल आपण पाहतोय. सचिन राणे सर अतिशय अनुभवी आपण पाहिलं तर खेळाडू आहेत. धावांचा विचार केला धावफलक 12 समीकरण 17 मध्ये बनवायचे आहेत आता 18. मध्ये 18ची गरज. रन सोडायला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती संधी भेटली त्या संधीचं सोनं केलं. प्रेक्षक आणि प्रेक्षक आपण पाहतोय जिथे जागा भेटेल तिथे प्रेक्षक राजा उभा आहे बसलाय. परंतु भटवाडीची मावली चषक बघायचंय. इथे मात्र हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. करणला माहिती आहे ज्या एक्स्ट्रा धाव्यांची गरज होती ती धाव मात्र मी पहिल्या चेंडूवरतीच कमावली आहे. आता मात्र इथून सेन्सिबल ऑक्सिजनचा वापर करणं गरजेचं आहे. समीकरण येऊन थांबणार आहे. 16 मध्ये 17ची गरज. भटवाडीची माऊली चषक आपण पाहतोय. कैलासवासी अनूप डोळस यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय. इथे मात्र चांगला चेंडू आहे. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय शुभम लोखंडेचं. चांगला ड्रीप झाला चेंडू कारण पुढच्या दिशेने होता. ड्राईव्ह करण्याचं कुठेतरी मन चेंडूच्या रीच पर्यंत पोहोचू शकला नाही. फुटवर्क थोडंसं कमी तिथे आपल्याला पाहायला भेटलं. आणि त्याच्याच मोबदल्यामध्ये आपण पाहिलं बॅट अँड पॅड मध्ये जास्त गॅप होता आणि त्याच्यामुळे सरळ त्रिफळांचा वेध घेतला चेंडूने. कमबॅक केलं इथे सागर. मध्ये 17ची गरज आहे. न्यू बॅटर संजू मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस वाईट बॉल असणार आहे. 15 मध्ये 16ची गरज. फ्लिक ऑफ द रिस्ट देवकरण. तिथे चेंडू खाली आहे. रिव्ह्यू घेतला गेला. इथे बॅटर्स रिव्ह्यू असणार आहे बॉलिंग आर्म साठी. नो बॉलचा सिग्नल आपण पंचांच्या माध्यमातून पाहतोय. चेंडू काउंट आहे. मध्ये 16ची गरज आहे.
14 मध्ये 16ची गरज आहे. हलक्याने खेळून काढण्याचा प्रयत्न होता तिथे संजू. शेवटचा चेंडू अजूनही बाकी असणाऱ्या 15 धावा धावफलकावरती आहे. 13 मध्ये 15 आताही करायचे आहेत. सागर थोडस महागडं ठरलाय. 1-2 गडी जरी बाद घेतले असते तरी आतापर्यंत महत्वाच्या 8 धावा खर्च केल्यात. अँगल मध्ये थोडंसं कन्व्हर्जन केल्यानंतर चांगला चेंडू आपण पाहिला. बॅटर्स रिव्ह्यू आपण पाहतोय आणि पंचांच्या माध्यमातून आपल्याला वॉर्निंग देण्यात आली की बाहेरून आपण रिव्ह्यू कॉल करायचं नाही. हा पंचांचा कॉल आहे. नो बॉल आपण पाहतोय. चला प्लीज आपल्याला विनंती आहे. एक मोठी मॅच आहे. आपण बाहेरून प्लीज कॉलिंग करू नका मित्रांनो. एक चांगली स्पर्धा आपण खेळतायत. नो बॉल आहे. चला प्लीज सुरुवात करा लगेचच. 13 मध्ये 13ची गरज आहे. एक्स्ट्रा आणि एक्स्ट्रा आपण पाहतोय. रिव्ह्यू आपल्याकडे आता मात्र उपलब्ध आहे कारण तो सक्सेस होतोय. सागर वरती थोडंसं आता दडपण डायव्हर्ट होणार आहे. प्रेशर काहीतरी एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न आहे. 13 मध्ये 13ची गरज आहे. चला प्लीज स्पीडअप करा. या सामन्यासाठी तब्बल आतापर्यंत 50 मिनिटाचा वेळ गेलेला आहे कारण एक्झॅक्ट 9:01 पहिला चेंडू डिलिव्हर झाला होता. हलकाने खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. फेकी डायरेक्ट हिट. भरपूर काही घडलंय. सिंगल परिपूर्ण होणार आहे.
धावांचा विचार केला धावफलक 18 समीकरण येणाऱ्या 12 मध्ये अजूनही 12ची गरज आहे. चला सुरुवात करा प्लीज, आता घाई करा थोडीशी. तब्बल या संपूर्ण मॅच मध्ये 45 ते 50 मिनिटाचा अवधी घेतलाय. दोघांत अर्थातच रिव्ह्यू दोघांचे आता लॉस झाल्यात. बॉलिंग मार्क वरती आपण अरुणला पाहतोय. 12 मध्ये 12. चला प्लीज चेंडू डिलिव्हर करा. स्टेट बॅटेड स्ट्रोक सिंगल परिपूर्ण होणार आहे. अकरा मध्ये 11ची गरज आहे. आपल्या सोबत आपण पाहतो लेजंड ऑफ गेम मिस्टर घनश्याम शिंदे सरांची सुद्धा उपस्थिती आहे. प्लीज सर आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानबद्ध व्हायचंय. अनेक वर्ष सातत्याने अंडर क्रिकेट ज्या खेळाडूने गाजवलं घनश्याम शिंदेला आपण पाहतो आपल्यासोबत अगदी थोड्या अवधीमध्ये जॉईन होणार आहेत. आपला विनंती आहे सर प्लीज आपण मुख्य मंचावरती जॉईन व्हा. नवनिर्माण उत्सव मंडळ आणि क्रिकेट स्टार स्पोर्ट्स क्लबच्या वतीने भटवडीच्या माऊली चषकामध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. 10 मध्ये 11ची गरज आहे. थोडंसं स्पीडअप करा प्लीज. दहा मध्ये 11ची गरज आहे. एका बाजूला करण सोडा दुसऱ्या बाजूला संजू आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्क वरती अरुण. फडका चांगला क्षेत्ररक्षक वेगाने रन कंप्लीट केले तिथे करणने एका रन साठी मात्र 100 मीटरची रेस धावली असं म्हणणं चुकीचं ठरणार नाहीये. 9 मध्ये 10ची गरज आहे. व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल आपण पाहतोय. कव्हरिजन वरती थोडं सुद्धा क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ लॉंग ऑन तैनात आहे. थोडासा वेगळं फील्ड प्लेसमेंट संजूसाठी तैनात करण्यात आलाय कारण कव्हर ड्राईव्हचे फटके खेळण्यासाठी तो सातत्याने ओळखला जातो. वंडीचं सिग्नल येतंय म्हणजे अजूनही 8 मध्ये 9ची गरज आहे. डाऊन द लेग साइड हा चेंडू कुठेतरी ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. 8 मध्ये 9ची गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्सिंग असं म्हणणं चुकीचं ठरणार नाहीये कारण अरुणकडे खूप चांगला अनुभव आहे. त्या अनुभवाचा वापर तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. वेद 11 ओमकार मलाड. इथे फटका चांगलाय. ब्रश झालाय चेंडू. चौकार येतोय. मच निडेड बाउंड्री संजूच्या फळीतून
क्षेत्ररक्षक तिथे देवकरण तैनात होता, परंतु रिफ्लेक्स करेपर्यंत मैदानाच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल झालाय थ्रू द कर्टन. आता समीकरण आहे येणाऱ्या 7 मध्ये 5 ची गरज आहे. टीम हडल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अधिरा सत्यविनायक कापोटे डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. 7 मध्ये 5 ची गरज. सात मध्ये 5 ची गरज आहे. चांगला फटका आहे, परंतु काय डिफ्लेक्शन तिथे दाखवलं गेलंय. सनीसाठी एकदा पुन्हा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. मोक्याच्या क्षणी महत्वाचा चौकार वाचून मात्र स्वतःच्या संघाचं अजूनही अस्तित्व मैदानाच्या आतमध्ये वाचून ठेवलंय. येणाऱ्या 6 मध्ये 4 ची गरज आहे. उडता व सनी आपण पाहिला ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. युबीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून काही कव्हरेज दाखवलं जात आहे. 6 मध्ये 4 ची गरज आहे. कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट आहे. धावा कराव्या लागणार आहेत. सहा मध्ये 4. चला प्लीज घाई करा मित्रांनो. या एका सामन्यासाठी ऑलमोस्ट 1 तासाचा वेळ घेण्यात आलाय. सहा मध्ये 4 ची गरज आहे. या सामन्यासाठी तब्बल 1 तासाचा अवधी घेण्यात आला. नेक्स्ट मॅच पासून थोडंसं प्रोटोकॉल सर आपल्याला स्ट्रिक करावे लागणार आहेत. 6 मध्ये 4 ची गरज आहे. इथे फटका चांगला आहे. संजूच्या फळीतून येतोय. दमदार असरदार येतोय हा जरूर. भटवाडीची माऊली चषकाचा चौकार. अर्थातच आजच्या रजनीसाठी मी आपल्यासोबत इथे थांबतोय. तुम्ही थांबू नका. भेटूया शेवटच्या दिवसामध्ये. पाहत राहा, ऐकत राहा. भटवाडीची माऊली चषक 2025 चा थर्रार. थँक्यू.